जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी एक महत्त्वाकांक्षी उपक्रम ठरली आहे। या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली होती। यामुळे निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला मोठ्या प्रमाणावर यश मिळाले आहे। ही योजना राबवण्यासाठी शासनाने जलद गतीने प्रक्रिया पार पाडली। लाभार्थ्यांची निवड, अनुदानाचे वितरण आणि योजनांचे हप्ते यासाठी शासनाने विशेष प्रयत्न केले। या योजनेमुळे महिलांचा शासनावर विश्वास दृढ झाला असून महिलांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदान केले आहे। विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान महाविकास आघाडीकडून 3000 रुपये प्रति महिना अनुदान देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, तर महायुती सरकारने 1500च्या मानधनात वाढ करून 2100 रुपये करण्याची घोषणा केली होती। या घोषणेचा मोठा प्रभाव निवडणूक निकालांवर दिसून आला, तर त्यामुळे आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे लवकरच वितरण होणार आहे। शासनाने नोव्हेंबर पर्यंतचे हप्ते वितरित केले आहेत, तर डिसेंबर महिन्याचा हप्ता 26 ते 27 नोव्हेंबर पासून वितरित होणार आहे। याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। पुढील हप्त्यांसाठी मानधन 2100 रुपये करण्याची तयारी सुरू आहे। 2025च्या बजेटमध्ये या अनुदानासाठी अधिक निधीची तरतूद करण्यात येणार आहे आणि एप्रिल पासून 2100 रुपये अनुदानाचे वितरण सुरू होणार आहे। शासन लवकरच अधिकृत आदेश म्हणजे GR निर्गमित करणार असून या योजनेच्या पुढील टप्प्याचे अंमलबजावणी सुरू होणार आहे। महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शासनाच्या या पावलांचे सर्वत्र स्वागत केले जात आहे। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। आपल्या लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।